माजी पाचगाव सरपंच आदरणीय बंटीसाहेबांच्या आणि आदरणीय दादांच्या ऋतुराज दादांच्या नेतृत्वाखाली गेले आम्ही काँग्रेसचं काम गेले 25-30 वर्ष आम्ही कायमस्वरूपी काँग्रेसमध्येच आहे आणि आम्ही आमदार बंटीसाहेबांच्याकडं काम करत असताना आमचे सरपंच उपनियुक्त सरपंच संग्राम पाटील गेले 5 वर्ष सरपंच होते. त्यानंतर त्यांच्या मिसेसचा 3 वर्ष मी 5 वर्षाचे आहे आणि त्यांचं काम खरोखर उल्लेखनीय आहे. गेली 5 ते 8 वर्ष म्हणलं 8 वर्ष त्यांच्याकडे सत्ता आहे. 8 वर्षामध्ये त्यांनी कामाचं अगदी जे काही काम असं विरोधक धरून कुठलंही काम केलेलं नाही. येईल ते काम पाण्याचं असून दे, शाळेचं असून दे, परंतु आमचं जे आता आरोग्य केंद्र चालू आहे त्याचं बी आता काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे आणि त्यांनी कामाचं काम जसं काम कुठलं येईल त्या कामात काय कुठली हे कमतरता ठेवलेली नाही. रस्त्याचं असेल, गटर असेल, त्या कामात त्यांचं अगदी अग्रगण्य आहे आणि त्यासाठी त्यांना खरोखर जिल्हा परिषदेची उमेदवारी मिळालेली आहे. उमेदवारी मिळत असताना काँग्रेस गटातून कुणीही त्यांना उमेदवारी देतात, कुणीही बंडखोरी किंवा त्यांच्या नावाला सगळ्यांनी काँग्रेसमध्ये आमच्या कोणी विरोधक नाही, डायरेक्ट त्यांच्या नावाला सगळ्यांनी पसंती दिलेली आहे. कारण त्यांचं कामच तसं आहे. कारण कुठे त्यांनी अशी उणीव ठेवलेली नाही. कुठलंही काम कोणाचंही काम असू दे असा विरोधक हा त्यांच्याकडे शब्दच नाही. काम करायचं तर संग्राम पाटील, एक कॉल विशेष कॉल म्हणजे संग्राम पाटील आणि त्यांचं वय कमी असल्यामुळं 24व्या वर्षी त्यांनी उपनियुक्त सरपंच बघलेला आहे आणि ते काम करत असताना आम्हाला देखील वाटत होतं की लहान वयामध्ये त्यांना एवढा भार जमल का. खरं त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आणि युवा असल्यामुळे त्यांना व्हिजन किंवा पुढचं काय करायचं किंवा ते आताच्या मुलांना जी टेक्नॉलॉजी आहे किंवा तुमच्या ह्या माध्यमातून त्यांना काय करायला लागते किंवा काय नाही आणि एक म्हणजे 24 तास माणसांना देण्यासाठी त्यांच्याकडे भरपूर वेळ आहे. माझे हे काम आहे, माझं ते काम आहे, त्यांच्याकडे काय नाही. त्यांच्या कुटुंबाने त्यांना 24 तास लोकांची सेवा करण्यासाठी सोडले असं म्हणणं तर वावगं ठरणार नाही. कारण त्यांनी आज तुम्ही कधीही कुणाला विचारा, कधी माझं शेतात जायचं आहे किंवा माझं हे काम आहे, त्यांनी कधीही म्हणलेलं नाही. फक्त त्यांनी जनसेवा करायचा हाच त्यांचा उपक्रम आहे. त्यांना हे यश घवघवीत मिळणं या मात्र काही शंका नाही. ठीक आहे.